नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्नेहल तुमचं सर्वांचं स्वागत करते पुस्तक प्रेम या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अशी गोष्ट शिकणार आहोत जी केवळ शरीर नव्हे तर मन, आत्मा आणि आयुष्य बदलू शकते. पुस्तकाचं नाव आहे यू कॅन हील युअर लाईफ, म्हणजेच तुमचं जीवन तुम्ही स्वतः बरे करू शकता. ही गोष्ट आहे एका स्त्रीची जिचं नाव आहे लुईस हेल, जिनं स्वतःच्या दुःखांवर मात केली, मानसिक जखमांवर मलम लावला आणि जगभरात लाखो लोकांना दाखवलं की आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्याचं रूप घडवतात. चला, आज आपणही त्या विचारांचं आणि स्वतःवर प्रेम करण्याच्या प्रवासाचं एक पाऊल पुढे टाकूया. लुईस हे सांगते, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आपल्या विचारांच्या साखळीने घडतं. लहानपणी जे आपण ऐकतो, बघतो, अनुभवतो ते आपल्या मनात खोलवर साठतं. तू काहीच करू शकत नाहीस, पैसे मिळवणं कठीण असतं, प्रेम मिळणं नशिबावर असतं, हे शब्द आपल्याला खरं वाटायला लागतात. पण लुईस सांगते, यू आर नॉट युअर पास्ट, यू आर नॉट युअर पॅरेंट्स बिलीफ, यू आर युअर ओन चॉईस टुडे. तुमचं भूतकाळ म्हणजे तुमचं भविष्य नाही. आज तुम्ही जे ठरवता तेच खरं आयुष्य घडवतं. लुईसचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे स्वतःवर प्रेम करा. किती वेळा आपण स्वतःवर रागावतो? एखादी चूक झाली तर मी किती मूर्ख आहे, आरशात पाहून माझं शरीरच वाईट दिसतं. दुसऱ्यांनी प्रेम दिलं नाही की माझं काहीच मोल नाही. पण लुईस सांगते, यू हॅव बीन क्रिटिसायझिंग युअर सेल्फ फॉर इयर्स अँड इट हॅजंट वर्कड. ट्राय अप्रूव्हिंग ऑफ युअर सेल्फ अँड सी व्हॉट हॅपन्स. तुम्ही कित्येक वर्ष स्वतःला कमी लेखलत. आता स्वतःला स्वीकारून बघा काय जादू घडते. आपण आरशात बघून म्हणा, मी माझ्यावर प्रेम करते, मी स्वीकारते की मी अपूर्ण असूनही सुंदर आहे. ही सुरुवात असते खरी चेंजची, खऱ्या बदलाची. लुईस हेचं एक खास टेक्निक आहे, मिरर वर्क. म्हणजे रोज आरशात बघून स्वतःशी प्रेमळ बोला. उदाहरणार्थ, रोज सकाळी आरशात बघून स्वतःला म्हणा, मी आज सुंदर आहे. माझं मन, माझं शरीर आणि माझं अस्तित्व हे सर्व प्रेम करण्यासारखं आहे. सुरुवातीला ही सवय विचित्र वाटेल, पण जसं जसं तुम्ही बोलत राहता तसं तसं शरीर आणि मन ते खरं मानायला लागतं. लुईस म्हणते, युअर सबकॉन्शियस लिसन्स टू एव्हरीथिंग, सो स्पीक लव्ह. लुईस हेच्या मते शरीरातील अनेक आजार हे फक्त शारीरिक नसतात तर भावनिक कारणांमुळे सुद्धा होतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पाठदुखी असेल याचा अर्थ आहे जीवनात आधार नसण्याची भावना. गळ्याचा त्रास, आपली मतं व्यक्त करायला भीती वाटणं. त्वचेचे रोग, स्वतःबद्दल अस्वीकृती आणि लाज. ती सांगते, व्हेन वी हील युअर थॉट्स, आवर बॉडी फॉलोज. व्हेन वी हील आवर थॉट्स, आवर बॉडी फॉलोज. आपण विचार सुधारले की शरीर त्याचं उत्तर देतं. म्हणून केवळ औषधच नाही तर विचारांचं औषध घ्या. लुईस हे असं सांगते की आपल्याला आयुष्यात सर्वात जास्त जखम देणारी गोष्ट म्हणजे माफ न करणं आणि स्वतःला दोष देणं. आपण किती वेळा स्वतःला दोष देतो, माझ्यामुळेच झालं, मीच वाईट आहे, मी त्या माणसाला कधीच माफ करणार नाही. पण सत्य असं आहे की माफ करणं म्हणजे दुसऱ्याला मोकळं करणं नव्हे,
स्वतःला मुक्त करणं आहे. लुईसचा एक मंत्र आहे, आय फॉरगिव्ह यू, आय रिलीज यू, यू आर फ्री अँड आय एम फ्री. मी तुला माफ करते, तुला मुक्त करते, तूही मुक्त, मीही मुक्त. आज आपण काय शिकलो? तर आपल्या विचारांची ताकद आपल्या आयुष्याला वळण देऊ शकते. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा जग आपल्यावर प्रेम करायला शिकतं. आपल्या भावना, दुःख, अपराधीपणा सोडल्याशिवाय खरी हिलिंग शक्य नाही. आरशात बघा आणि बोला, माझं जीवन सुंदर आहे, मी प्रेम करण्यायोग्य आहे. मित्रमैत्रिणींनो, हे केवळ पुस्तक नाही, हा एक आत्माचा प्रवास आहे. तुम्हीही हा प्रवास सुरू करू शकता, अगदी आज आणि आत्ताच्या क्षणापासून. तुम्हाला हे स्क्रिप्ट आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा. आणि अजून अशा आत्मस्पर्शी पुस्तकांसाठी पुस्तक प्रेमला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण अफर्मेशन्स, रिलेशनशिप्स आणि डेली हिलिंग रूटीन बघणार आहोत. धन्यवाद.